हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. तर कबीर परमात्मा दयाळू आहेत. त्यांना हे माहीत आहे की ही मुलं काळाने भ्रमित हे अशा चुका करतायत. ते दयाळू आहेत. जसे पुण्यात्म्यांनो, जोपर्यंत तुम्हाला हे ज्ञान नाही मिळत आणि आपण जीही चूक केली असेल ती क्षम्य आहे, माफ करण्यायोग्य आहे, आणि आता ज्ञान झाल्यावर वायफळ बडबड केली तर तुम्हाला क्षमा नाही होणार. जसं मूल अबोध असतं, छोटंसं बाळ असतं, पाळण्यात झुलत असतं आणि त्याने शी सू दोन्ही केलं आणि त्याने सगळे कपडे खराब केले, हात पाय पण असे खराब करून घेतले. आई येते, ती पाहते की याने सगळं काही बिघडवून ठेवलं काम, पण ती त्याने चिडत नाही, नाराज नाही होत. तिला माहिती आहे याला माहीत नाही. त्याला अंघोळ घालेल, कपडे धुवेल, स्वच्छ कपडे घालेल, प्रेम करेल, मग दूध पाजेल आणि मग झोपवेल. आणि मग जेव्हा मुलगा मोठा होईल आणि मग तो त्या कपड्यांमध्ये बसून शी करेल तर 2 फटके देईल ती आणि बाहेर हाकलेल आणि म्हणेल धू तुझे तू. तर असं पुण्यात्म्यांनो, जेव्हापर्यंत आपण अबोध आहोत, आपल्याला हे ज्ञान प्राप्त नाही होत, तोपर्यंत आम्ही असे आहोत. चुका करून आपण आपल्या पापांनी बरबटलेले आहोत. तर हे परमात्मा कबीरजी दयाळू आहेत. ते आपल्या मुलांना धुतील. पापनाशक औषधं आहेत मालकांकडे. यांच्याकडे एक मंत्र आहे जो दास आपल्याला देईल, आपल्या सर्व पापांना नष्ट करील, आपल्या प्रारब्धाच्या पापाचाही नाश करतील, आपल्या संचित पापाचाही नाश या मंत्राने होईल. जसं पिकांमध्ये आधी तण उगवायचं तर त्याचा काही इलाज नव्हता. काही जण तर खुरप्याने खुरपून त्याला साफ करायचे, पण तरीही ते येत असे. जेव्हा पीक वाढायचं तर त्याचा काही इलाज नव्हता, ते पिकाच्या बरोबरच वाढायचं. आता एक अशी मेडिसिन शोधली गेली आहे की त्याला पिकामध्ये टाकलं जातं तर ते तणाचा नाश करून टाकतं, पिकाची हानी नाही करत. अशाच प्रकारे हे मटेरियल म्हणजे रसायन आणि क्षार आधीही असायचे, पण शोध नव्हता लागलेला. ह्याच प्रकारे हे मंत्र परमात्म्याने आधीही आपल्या सद्ग्रंथांमध्ये लिहून ठेवले होते. हे हाताला नव्हते लागले. आता याचा शोध लागला. आता दासांजवळ उपलब्ध आहेत आणि याने सगळी पापं नाश पावतील आणि तुमची पुण्य बाकी राहतील. आणि आपण तेव्हाच परमात्मा प्राप्त करू शकतो जेव्हा आपण पापरहित होऊन जातो. आणि इथलं विधान आहे ब्रह्म, परब्रह्म, ब्रह्मा विष्णू महेश आणि इतर देवतांचं जशी कर्म कराल तशीच फळं मिळतील. पापं तुमची वेगळी लिहिली जातात, पुण्य वेगळी लिहिली जातात आणि फळ मिळतं दोन्हींचं. पुण्यासाठी स्वर्ग, महास्वर्ग, मग इथल्या छोट्या मोठ्या सुविधा, राजा किंवा चांगली काही पोस्ट, आणि नरक हे पण पॅरलली मिळेल. कुत्रं, गाढव, डुकराची योनी ही पण नक्कीच भोगावी लागेल. परंतु कबीर परमेश्वरांच्या शरणमध्ये आल्यानंतर आपल्याला आता या पापांचा दंड नाही भोगावा लागणार. आपल्या प्रारब्धाच्या कर्माचा सुद्धा विनाश होईल, जो आपल्यासाठी हानिकारक आहे. यासाठी जर भक्ती करतो आपण, याचसाठी परमात्म्याचा शोध घेत असतो की जर आपल्यावर काही संकट आलं तर परमात्मा आपलं रक्षण करेल. आणि जरी संकटही येत असेल तर मग प्रोटेक्शन काय मिळालं त्या साधनेचं जी आम्ही करतोय. जसं आम्ही काही शेड किंवा झोपडी, घर बनवून ठेवलंय, त्याचा उद्देशच काय आहे की उकाडा, थंडी, पावसापासून आमचं रक्षण करेल. आणि ज्याने आम्ही बनवून ठेवली आहे झोपडी किंवा घर आणि सगळं पाणीही आतच येत आहे आणि उन्हाचाही असर पॅरललमध्ये आहे, तर मग ते काही प्रोटेक्शन नाही आहे तुम्हाला. तुम्ही कोणत्या नशेत पडलेले आहात आणि विचार करताय की महालात आहात. सगळी संकटं तुमच्यावर येत आहेत तर तुमच्या साधना त्या सत नाही आहेत, शास्त्र अनुकूल नाही आहेत, म्हणून तुम्हाला काही लाभ प्राप्त होत नाहीये. तर त्याच्या प्राप्तीसाठी तुम्हाला परमसंताचा शोध घ्यावा लागेल.
आणि हेच मंत्र आणि साधना जो दास देतो, अन्य कोणी व्यक्ती देईल तर त्याचा काही लाभ तुम्हाला नाही होणार. कारण की अनधिकारीमुळे कुठलेही कार्य सफल होत नाही. जसं सिंपल अशी गोष्ट आहे, आपण पासपोर्ट बनवता विदेशात जाण्यासाठी. जर तो डुप्लिकेट बनवला असेल तर तुम्ही पण दोषी आणि बनवणारा पण अपराधी, दोघांना शिक्षा मिळेल. याच प्रकारे आपण जायचंय सतलोकाला, आणि हा पासपोर्ट बनवण्याचा आदेश या दासाला बनवण्याच्या अतिरिक्त या ब्रह्मांडात कोणालाही नाही आहे, हे सत्य समजा. आणि याच्या अतिरिक्त जे कोणी नामदान साधना देत आहेत ते शास्त्रविधी सोडून मनमानी आचरण करत आहेत त्यांचं, आणि ते डुप्लिकेट नाम देत आहेत. याने आपल्याला काही लाभ नाही होणार. आणि या मंत्रांना या दासाकडून जरी कोणी प्राप्त करून घेतलं आणि तो दुष्ट आत्मा स्वयंभू संत बनून त्यांना पुढे दान करतोय, तर त्या डुप्लिकेट पासपोर्टला नक्की बनवतोय तो. त्याच्यापासून देखील तुम्हाला वाचायचं आहे. यालाच म्हणतात काळ आपली वाट पाहतोय. हा पॅरलल उभा करतो काळाच्या दूतांना. भगवान आले होते, एक कबीरपंथ काढला होता, त्यानंतर काळाने 12 कबीरपंथ चालू केले, सर्वांना भ्रमित करून टाकलं. परमात्मा कबीरांची एकही साधना यांच्यात नाही, नाव कबीरपंथ आहे. पण याच्यापासून आपण आता सतर्क राहायचं आहे. आधी ज्या चुका झालेल्या आहेत त्यांच्यापासून वाचूनच आपण पुढे सफल होऊ शकू. ती उदाहरणंही आपल्याला दिली जातात. आता पुण्यात्म्यांनो, आपले सद्ग्रंथ आपल्याबरोबर आहेत, आपल्याजवळ आहेत. असा प्रसंग चालू होता. जे मंत्र आपल्याला दिले जातात ही यथार्थ जप साधना आहे, सद्ग्रंथांमध्ये वर्णित आहे. आणि ज्या आपल्याला दास साधनाविधी आणि ज्ञान आपल्याला सांगतो ते सूक्ष्म वेदांमधून सांगतो. तत्वज्ञान रूपी 5वा वेद जो आहे, जो सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीमध्ये आहे, त्याच्या आधारे आपल्याला ज्ञान देतो. तर त्याच्यामध्ये कंप्लीट ट्रीटमेंट आहे, ही पूर्ण कोर्स आहे. जसं आपण पवित्र हिंदू धर्माच्या धार्मिक पुरुषांनी, भक्तांनी, बहिणींनी पुराणांना खूप वाचलेलं आहे. श्रीमद भगवद्गीतेलाही वाचलेलं आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये केवळ एक मंत्र आहे, ओम, 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकामध्ये. तो ब्रह्मचा मंत्र आहे. ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण य प्रयाती त्यजम देहम स याती परमाम गतिम. याचा भावार्थ हा आहे की गीता ज्ञानदाता हा ब्रह्म आहे, श्रीकृष्णजीमध्ये प्रवेश करून बोलत आहे. हा म्हणतोय की मज ब्रह्मचा ओम हा केवळ एक मंत्र आहे, नथिंग एल्स. हे एक अक्षर आहे. आणि याचं उच्चारण करून स्मरण करत जो शरीराचा त्याग करून जातो, स यातीम परमाम गतिम. ओमने मिळणारी जी परमगती आहे ती त्याला प्राप्त होते. ओमने काय होतं? ब्रह्मप्राप्ती. ब्रह्मलोकामध्ये जाणारे प्राणीही परत येतात. 8व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात हेही स्पष्ट केलं आहे. आणि गीता ज्ञानदाता स्वतःसुद्धा 2ऱ्या अध्यायाच्या 12व्या श्लोकात, 4थ्या अध्यायाच्या 5व्या आणि 9व्या श्लोकात आणि 2ऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकात स्पष्ट करतात की अर्जुन, तुझे आणि माझे खूप जन्म झालेले आहेत, तू नाही जाणत, मी जाणतो. यावरून हे सिद्ध होतं की गीता ज्ञानदाता ही अविनाशी नाही, हा नाशवान आहे. तर याचे भक्तही नाशवान, जन्ममृत्यू समाप्त नाही होत. मग गीताजी अध्याय नंबर 17च्या श्लोक नंबर 23मध्ये साधनेत ज्ञान आहे. 3 मंत्र सांगितले आहेत. ओम तत्सत इति निर्देशा ब्रह्मणः त्रिविध स्मृतः. म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म, त्या परमक्षर ब्रह्मच्या प्राप्तीसाठी या 3 अक्षरी मंत्राची मजदुरी आहे, साधना आहे. आता पुण्यात्म्यांनो, अजून कुठल्याही मंत्राचा यात जप नाही. 3ऱ्या अध्यायाच्या 10 ते 15 श्लोकामध्ये गीताजीमध्ये यज्ञांची माहिती दिली आहे. विधीनंही सांगितलंय, यज्ञांचा लाभ सांगितलाय. तर हाच सगळा तो कंप्लीट कोर्स आपल्याला दिला गेलेला आहे. कुठे लिहिलाय तो? हा सूक्ष्म वेदांमध्ये लिहिला गेलाय. पुराणांमध्ये तुम्ही वाचता, कुठे हरियम नाव लिहिलंय, कुठे किलियम लिहिलंय, कुठे श्रियम लिहिलंय. आता हे कुठे जप करायला सांगितले, कुठे कोणी काही सांगितलं तर परमात्म्याने येऊन कलियुगाच्या प्रथम चरणामध्ये ब्रह्माजी आदी किती जणांना भेटले होते, ते महापुरुषांना भेटता त्यांचा गुण येतो. तर त्यांना हा कंप्लीट प्रथम मंत्र देण्याचा प्रयत्न केला होता. तर त्यांनी त्याला स्वीकार न करता त्यामधून आपले
स्वार्थवश मंत्र काढून घेतले आणि ही साधना सुरू केली. आणि हे असे जे मंत्र आहेत, मजबूत मंत्र आहेत, याच्या जपाने शीघ्रही लाभ मिळतात. जसं एकदा हा दास शहरात पाठ करत होता, गावगाव नगरानगरातून जायचो, श्रद्धाळूंची 3 दिवस पाठ करत असायचो, सत्संग ऐकवायचो, सर्व परिवाराला बसवून समजवायचो. तर त्यांचा एक शेजारी होता, त्याला बोलावलं की आपणही सत्संग ऐका, ज्ञान ऐका. सत्संग ऐकल्यानंतर तो जवळ येऊन बसला. 5-7 भगत होते. तो म्हणू लागला, मला तर असा मंत्र द्या की मला खूप मायाच माया मिळेल, अजून काही नको, मोक्ष भिक्षेची जरुरी नाही आहे. तर हे या टाईपचे लोक आहेत. ते यांनी असं केलं आधी, जसं एक मंत्र सिलेक्ट केला, किलियम. यांनी साधना केली, यांनी सिद्धी आली. ती सिद्धी एक हळदीची गाठ बांधून भला मोठा व्यापारी बनला. केला नाश स्वतःचाही. मग कोणी स्वतःचा मंत्र सुरू केला, श्रेम श्रेम करतात. तर हा दुर्गाचा मंत्र आहे. याने शक्ती, मायेची सिद्धी मिळते, छोटं मोठं कार्य सिद्ध झालं, मग चोऱ्या माऱ्या. तर असे हे काम बिघडवून ठेवतो. आता हा कंप्लीट कोर्स आपल्याला दिला गेलेला आहे, याला असंच करायचं आहे. कारण की आपण एक थोडी सुंठ खाल्ली, सुंठ, तर ती सुंठेचा गुण देईल. आणि त्यांना अन्य गोष्टींबरोबर मिसळून प्रयोग केला तर त्याचा गुण बदलून जातो. ठीक त्याच प्रकाराने आपण या विधीला प्रयोग करू. या प्रकाराने आपण साधना केली तर त्याचं फळ मिळेल. जसं आज प्रसंग चालला होता की प्रथम मंत्र आहे, हेही आपल्याला दिले जातात. आणि सतनाममध्येही काही मंत्रांचा समावेश आहे. तर काही भोळे लोक आत्मे हे भ्रमित होऊन जातात की सांगा, नाम तिकडे पण येते, उलटसुलट करून इथेही देऊन ठेवलंय. यात बरंच अंतर आहे. जसं एका आयुर्वेदामध्ये लिहिलंय की मध आणि तुपाला जर समप्रमाणात एकत्र केलं तर त्याचं विष बनतं आणि त्याला विषम मात्रेमध्ये मिसळलं तर अमृत होऊन जातं. जसं 2 चमचे मध आणि 1 चमचा तूप मिसळलं तर अमृत बनेल. आणि दोन्ही 1-1 चमचा मिळवलं, खाल्लं तर विषाचं काम करतं. तर अशाच प्रकारे वेदांना माहिती असतं कोणती औषधी किती प्रमाणात एकत्र खाल्ल्याने गुणयुक्त होतात. तर दास या अध्यात्म मार्गातला वैद्य आहे. आपण एक सिंपल समजा, तुम्ही एक जन्ममरण रोगाचे रोगी आहात. हा दास तो वैद्य आहे ज्याला कंप्लीट कोर्स लक्षात आहे या जन्ममृत्यूच्या फेऱ्याचा, रोगाचा नाश करण्याचा. आणि आजपर्यंत एकतर भगवंतालाच माहिती होता किंवा परमात्मा ज्या महापुरुषांना भेटले ते कोण कोण आहेत. आदरणीय धरमदासजी, आदरणीय नानक साहेबजी, आदरणीय मुलकदास साहेबजी, आदरणीय दादू साहेबजी, आदरणीय गरीबदास साहेबजी, गाव चोडाणी, जिल्हा जज्जर, हरियाणामध्ये, आदरणीय घिसादास साहेबजी, गाव खेकडा, जिल्हा मेरठ, उत्तर प्रदेश. या महापुरुषांची तर दासाला माहिती आहे. यांना येऊन मालक भेटलेले आहेत, यांच्याशी संपर्क साधलेला आहे आणि यांना तेच ज्ञान दिले जे दासाला दिलं आहे. परंतु यांना थोडंसं एक प्रार्थना केली होती भगवानांनी की तुम्ही या मंत्राचा जप करा, पण पुढे ते सतनाम आणि सारनाम आहे हे सार्वजनिक करू नका. परंतु ते महात्मा प्रथम मंत्राचा जप देत होते, परंतु मधले मधले 5-5 नाम द्यायचे. जसे 7 मंत्र आता आपल्याला दिले जातात. म्हणून गुरुग्रंथ साहेबमध्ये 5 मंत्रांचा आणि 5 धुनात्मक मंत्रांचा जो आविर्भाव आहे तो याच कमलांमध्ये, सर्व भगवानांचे कमलांमध्ये ही धून होत आहे. जसं आपण बघत असाल की राष्ट्रपती भवनामध्ये ही धून चालू राहते आणि गव्हर्नर भवनामध्येही एक धून चालू राहते. धून कंटिन्यू चालू राहते. आता तर ऑटोमॅटिक इन्स्ट्रुमेंट बनले आहेत. पहिलेही विशेष ड्युटी लावली जायची नोकरांची, ते त्यांच्या तिथे एक विशेष प्रकारची राष्ट्रीय धून कायम चालू ठेवायचे. तर अशा प्रकारे या सर्व भगवानांच्या या कमलांवर, स्थानांवर
जिथे जाऊ तिथे हे त्यांचे लोक आहेत. तिथे त्यांची ही धून आपण ऐकतो आहोत. आमच्या टेलिव्हिजनमध्ये, आपल्या शरीरामध्ये जसं कोणताही कार्यक्रम कुठेतरी चालू असतो जो आपण टी व्हीवर बघतो, पण तो टेलिव्हिजनमध्ये नाही आहे. तो तर आपण बघतोय, ऐकतोय. वास्तवात तो दुसरीकडे चालू असतो. तर असे हे मंत्र आहेत. तर पुण्यात्म्यांनो, हा दास जे मंत्र आपल्याला देतो, जे ज्ञान देतो, एकदम फायनल समजून घ्या. आणि उपदेश प्राप्त झाल्यानंतर केवळ आपण दास जो आदेश आपल्याला देईल त्याचं पालन करायचं आहे. त्यात अगरमगर नाही करायचं आहे, नाहीतर मग आपण भक्तिहीन होऊन जाल. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की आजचा जो सत्संग चालू आहे या उद्देशाने आहे की ही जी वेळ आहे जी आपल्याला मोक्ष प्राप्त करून देईल. परमात्म्याने सांगितलं होतं 600 वर्ष आधी मालक कबीर परमेश्वरजी आले होते की जेव्हा मधली पिढी येईल धर्मदासजी, तेव्हापर्यंत तू मंत्रांना लपवून ठेव. यामुळे ज्ञानाला हे डिक्लेअर करू नकोस, नाहीतर या काळाने पाठवलेल्या दूतांना हे मंत्र आणि हे नाम ज्ञान जर हाती लागलं तर तेही प्रचार करताना दिसतील. जसं हा राधास्वामी पंथ आहे, डेरा सच्चा सौदा शिरसा जगमालवाली, हे कृपाल सिंग ठाकूर सिंग, आणि हे व्यासवाला डेरा जय गुरुदेव, आणि हा भिवानीवाला डेरावाला विनोदवाला ताराचंदवाला, हे सर्व श्रद्धाळू सगळे बिचारे चालले होते भगवान प्राप्त करायला. परंतु हे शिवदयालमध्ये फसले. त्याला काहीच माहिती नव्हतं. 5ही नामं काळाची केली आणि करवली आणि भूत बनला. आणि काळाच्या प्रेरणेनं भोळे बाबडे सगळे अंधश्रद्धा ठेवून, कारण श्रद्धाळू स्वाभाविक गुण असतो जो आपल्या गुरुदेवांवर ब्लाइंड फेथ करतो आणि यानेच सफलता मिळत असते. परंतु त्याचा दुरुपयोग झाला. बाभळीच्या झाडाला, बाभळीच्या रोपाला आंब्याचं झाड समजून लावलं आणि त्याचं सिंचन करतायत. आंब्याची प्राप्ती होईल या उद्देशाने. ही यांची महान चूक आहे. 5ही नावं काळाची आणि मोक्षाची प्रतीक्षा बघा कशी चूक करत होते. तर पुण्यात्म्यांनो, दासाचा प्रयत्न हा समजू नका मला तुमच्याकडून कुठलं धन संग्रहित करायचं आहे. नाही. दास 2 पोळ्या खात होता. नोकरी होती सरकारी, जेईच्या पोस्टवर विराजमान होता. 2 घासांचा गुजारा अगदी व्यवस्थित चालू होता. परंतु दासाला जेव्हा हे समजलं, जोपर्यंत नाम देण्याचा आदेश नव्हता तोपर्यंत घरोघरी जाऊन समजवायचा, त्यांना गुरुजींकडे नेऊन नाम देऊन आणायचा. आणि मग त्यांनी दासावर हा भार सोपवला, आशीर्वाद दिला की बेटा तू नाम द्यायला लाग. तर मग त्या दिवसानंतर जबाबदारी अजून वाढली. तत्वज्ञानाचा विस्तार कर. विरोधातही रेकॉर्ड तोडले काळाने. करोथा कांड करवलं याच कारणाने. अत्याचार करवा दिया हमारे ऊपर, लेकिन समर्थ साथ था, कुछ बिगाड़ नहीं पाए. पूर्वीचा इतिहास पहा. संत भक्तांच्या बरोबर जुलूम केले पण ते सफल नाही झाले. शेवटी तोंडावर पडले. आणि हीच दशा आता यांची होतीये. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याचं एक विधान आहे. कारण की जेव्हा परमात्मा कबीर साहेबजी आले होते तेव्हाही त्यांच्याबरोबर खूप अन्याय केला होता या नकली गुरूंनी. जुलूम केले होते. उकळत्या राईच्या तेलाच्या कढईमध्ये बसवलं भगवानाला, पण काही बिघडवू नाही शकले. खोल विहिरीत टाकून वरून दगडधोंड्यांनी भरून टाकलं. परमात्मा तर बाहेर बसलेले दिसले. कारण काय होतं तर ते जे ज्ञान देत होते तेच दास तुमच्याशी ओळख करून देतोय. आज आपल्याला का स्वीकार्य झालं? कारण आपण सुशिक्षित आहात आणि प्रमाण आपल्यासमोर आहेत. हे इन्स्ट्रुमेंट, हे इंटरनेट, हे प्रोजेक्टर, हे चॅनेल मालकांनी आपल्यासाठी बनवलं. माणसाच्या आवाक्यातली गोष्ट नाही आहे अशी इन्स्ट्रुमेंट बनवणं. ही आधी नव्हती बनवली. 100 वर्ष आधी कुठे होती ही? तेच तर मनुष्य होते, बुद्धिमान प्रामाणिक आत्मा होते. आता परमात्म्याने ही बुद्धी दिली की ज्यामुळे माझी मुलं घर बसल्या बघू शकतील प्रमाणांना. आणि पहिल्यांदा शिक्षित केलं आपल्याला की या भ्रमित करणाऱ्या काळाच्या दूतांपासून तुम्ही स्वतः सतर्क होऊन पहा या सद्ग्रंथांना. हे काय सांगतायत की यांचीच साक्ष घेऊन हे याच्या विरुद्ध ज्ञान देत आहेत. तर आज म्हणून आम्ही सफल झालो, कारण आपण सुशिक्षित आहात आणि त्याचबरोबर भगवानाचा पंजा दासाबरोबर आहे. आणि त्याच्याशिवाय एक पाऊलही आपण चालू शकत नाही या घोर कलियुगात.
आणि आज आम्ही किती सफल होतोय, कारण आमचं ज्ञान खरं आहे, आमचा भगवान खरा आहे आणि आपण सत्वर संघर्ष करत आहोत. आता जो प्रसंग चाललाय की आपण परमात्म्याची भक्ती, परमात्म्याच्या प्राप्तीसाठी ट्राय करत आहोत, परंतु शास्त्रविधीला सोडून मनमानी आचरण करून घेतल्यामुळे तिथेच उभे आहोत. आपण सर्व प्रकारे गिरावटमध्ये आलो आहोत. आमचे विचारही गिरावटमध्ये आले आहेत. आमच्या क्रियेमध्ये खूप अंतर पडले. सराउंडिंगचं क्षेत्र आम्ही पाहतो. आमची मुलं जी उपदेश घेऊन जातात की त्यांनी सर्व वाईट गोष्टी सोडून द्यायच्या आहेत, तर घरी, शेजारी, नातेवाईकांकडे सगळीकडे वाईट गोष्टी आहेत. बिडी, दारू, मांस, तंबाखू, पैसे मिळवण्याची चर्चा, बाकी काहीच ज्ञान नाही. तर पुण्यात्म्यांनो, थोड्या दिवसानंतर आपली संख्या वाढत जाईल. जेव्हा आपली संख्या वाढेल, वाईट लोकांना शरम वाटेल. आता तर कुठली शरम काही राहिलेली नाहीये. वडील मुलगा एकत्र बसून दारू पितात. सांगा, शरम राहिली मग? मग छोटी छोटी मुलंही धिक्कार करतील. नातेवाईक येऊन म्हणतील की काय पितात? दारू काही पिण्याची गोष्ट आहे? म्हणतात मदिरा पीवे कडवा पाणी 70 जन्म कुत्ते के जाणी. या प्रकारची प्रमाण द्यायला लागतील आमची मुलं. म्हणतात सुरापान मद मांसाहारी गमन करे भोग पर नारी 70 जन्म कटेंगे सीसम साक्षी साहेब है जगदीशम. आणि परमात्मा सांगतात 100 नारी जारी करे सुरापान 100 बार, एक चलम हुक्का भर दे वो डूबे काली धार. या तंबाखूमध्ये इतका दोष है कि एक पर स्त्री गमन करने वाले का 70 जन्म तक अंधा हो डोले, पर द्वारा स्त्री का खोले 70 जन्म अंधा हो डोले. सुरापान मद मांसाहारी और जो गमन करें भोगें पर नारी 70 जन्म कटेंगे सीसम साक्षी साहेब है जगदीशम. जे असे पाप करतील त्यांचे 70 जन्म तर लागोपाठ ते बळीचा बकरा बनतील. परमात्म्याने सांगितलंय की 100 नारी जारी करे. एक परस्त्री गमन केल्याचं पाप काय सांगितलंय की अंध होऊन 70 जन्म धक्के खावे लागतात आणि मग 70 जन्म तो बळीचा बकरा बनून गळा कापवून घेतो. किती घोर पाप. आणि म्हणतात की ऐसे ऐसे 100 नारी जारी करे 100 सुरापान 100 बार. एक वेळा दारू पिण्याचं किती पाप आहे? मदिरा पीवे कड़वा पाणी और 70 जन्म कुत्ते के जाणी. जे दारू एकदाही दारू पितात 70 जन्म कुत्र्याचे होतील. जसं तुम्ही ह्या मारीचजींच्या महावीर जैनची कथा तुम्ही ऐकतास. 60 करोड वेळा गाढव, 30 करोड वेळा कुत्रा. तर याच दोषांच्या प्रतिफळामुळे घडतं. तर आम्ही चुका करून जातो. कोणत्या तरी जन्मांमध्ये पाप एकत्र साचून राहतात आणि मग ती भोगावी लागतात. मग काय सांगतात? मदिरा पीवे कड़वा पाणी, जो दारू पितो, जो 70 जन्म कुत्ते के जाणी. खूप अभिमानाने हॉटेलमध्ये बसून घोट मारून मजा करतो, दारू पितो, मग कुत्रा बनून गटाराचं पाणी पितो, घाण. आणि मग आता बघ तुझी दारू हीच झाली. मदिरा पीवे कड़वा पाणी 70 जन्म कुत्ते के जाणी. आणि मग काय सांगतायत? पर द्वारा स्त्री का खोले 70 जन्म अंधा हो डोले. मग काय सांगतायत? 100 नारी जारी करे. जे 100 स्त्रिया परस्त्रिया भोगतील त्यांना किती घोर पाप लागेल. और सुरापान 100 बार. एक वेळा दारू पिल्याने काय होतं, किती दोष आहेत. आता आपल्याला सांगितलं असं 100 वेळा केलं आणि एक वेळा चिलीम हुक्का भरला. पिणाऱ्याचं तर भरपूर पाप आहेच, पण एक हुक्का भरून देणाऱ्याला इतकं पाप लागेल. कारण कोणी दोषात सहयोग देतं, कोणी हत्या करायला जातं, कोणी मदत करायला जातं, उचलून त्याला हत्यार देतं की कर काम, तर दोघेही दोषी आहेत ते. तर इथे काय म्हणतात की 100 नारी जारी करे सुरापान 100 बार, एक चलम हुक्का भर दे और डूबे काली. जसं तुम्ही गीताजी अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 29 मध्ये ऐकलं आहे की जी व्यक्ती सर्व कर्मांशी परिचित आहे, पूर्ण अध्यात्मज्ञानाशी परिचित आहे आणि तत्ब्रह्मशी परिचित आहे, तर तत्ब्रह्म म्हणजे परमक्षर ब्रह्म, तर तो केवळ जरा आणि मरण यातून सुटण्यासाठी प्रयत्न करतात. तो इथल्या बकवासमध्ये आश्रित राहत नाही, इथल्या कुठल्याच वस्तूची डिमांड करत नाहीत. त्या भक्तीची अनुकूल साधना तीच करतात, त्यातल्या बाधक वस्तूला ग्रहण नाही करत. तर ही आमची मुलं पूर्ण अध्यात्मज्ञानाशी, यातल्या सर्व
पूर्ण कर्मांशी परिचित होऊन जातील, तर मग त्या सामान्य माणसाला जेही त्यांच्या संपर्कात येतील त्यांच्या गुणांनी परिचित बनवतील की हे नका करू तुम्ही, याने पाप लागतं. आता छोटी छोटी मुलंसुद्धा कोणी नातेवाईक आले, ते बीडी माचीससाठी बीडी काडी मागवतात, ते नकार देतात. तुमची दुसरी कुठलीही सेवा करू पण हे नाही करणार, कारण यात आम्हाला दोष लागेल. आणि आमच्या घरी पण कृपया पिऊ नका, आम्हाला दोष लागेल. तर ते त्याची त्यांना स्वतःलाच शरम वाटेल. एक भक्त सांगत होता की असे आमच्या घरी आमचा एक मेहुणा आला, मुलं होती घरी, आणि ते खिशातून काढून बिडी प्यायला लागले. तर ते त्यांना म्हणाले, मामाजी बिडी नका पिऊ आमच्या घरी. तर ती मुलं होती, तीही समजदार व्यक्ती होती, त्यांनी बंद केलं. ते बाहेर जाऊन पिऊन आले आणि त्यांनी संध्याकाळी येऊन मला सांगितलं. तो म्हणू लागला, या मुलांना काय झालं, मी बिडी पित होतो आणि त्यांनी मनाई केली. तर त्यांनी सांगितलं की आम्ही उपदेश घेतलाय, तर आम्ही पितही नाही आणि पिऊही देत नाही. आम्ही तुमची मदत करू आणि तुमची सर्व सेवा करू आम्ही, परंतु आम्ही यात तुम्हाला सहयोगही देणार नाही. तर नातेवाईक त्याचंच नाव आहे जो तुम्हाला अनुकूल होईल, नाहीतर तो शत्रू आहे तुमचा. तो म्हणाला, ठीक आहे, जर अशी काही गोष्ट आहे तर मी इथून पुढे बिडी नाही घेऊन येणार ना पिणार तुमच्या घरात. तर तो दुसरा भाऊ होता, नाव नाही घेत, तो आपलं पिणं खाणं करून आमच्यापाशी येऊन झोपला, आमच्याबरोबर पोळी खाल्ली. मग तो गेला होता कोणत्याही कारणाने कुठेतरी तिथे कुठल्या दुसऱ्या नातेवाईकाकडे. ते म्हणत होते की आम्ही असे तिथे जाऊ. तर तो स्वतः सांगत होता, आमचा मेहुणा तिथे गेलास तर बाबा तिथे आपली बीडी माचीस बाहेर ठेव. म्हणजे खुशीने, त्यांना काही टोकलं नाही त्याने, परंतु त्यांना सूचना केली की भावांनो, तिकडे असं काही घेऊन जाऊ नका तुम्ही बीडी माचीस बरोबर. तर ते नातेवाईकही चांगले होते, ते म्हणाले की चांगली गोष्ट आहे, आम्ही कशाला त्यांच्या नियमाचा भंग करू. तर हळूहळू त्या नातेवाईकांनी उपदेश घेतला की जर मुलंसुद्धा इतकं ज्ञान ठेवतायत, वाईट गोष्टींपासून दूर राहू पाहतायत, आम्ही वाईट गोष्टी करत आहोत, आमची मुलंही वाईट गोष्ट करतील. तर त्या बुद्धिमान माणसाने हा उपदेश घेतला आणि आपल्या मुलांनाही या मार्गाला लावलं. तर अशा या वाईट गोष्टी कमी होतील. आणि आधी आम्ही काय करायचो, जेव्हा आम्ही छोटे छोटे होतो, आमच्याकडे आमच्या बहिणींचे नातेवाईक येत होते मेहुणे, तर आमची स्पेशल सेवा लावली जायची. तर यांची चिलीम गार नाही होता कामा, नाहीतर आपली बेइज्जती होईल. म्हणजे यांना इतका हुक्का द्यायचा आहे कारण हे स्पेशल आहेत. आता सांगा, त्यांनाही दुहेरी नरकामध्ये ठोकतायत. आणि आता आम्ही त्यांना हात जोडून सांगतो की नाजी आम्ही पित नाही, पिऊ देणार नाही. त्यांनाही विवश व्हावं लागेल, विचार करावा लागेल दारू सोडण्याचा. तंबाखू, दारू हे काही खाण्यापिण्याच्या गोष्टी आहेत. बकवास चालू आहे सगळी मूर्खांची. तर पुण्यात्म्यांनो, या प्रकारे आता पूर्ण विश्वामध्ये एक चांगली लाट उसळेल. विकाररहित होऊयात आणि जी माया जमवण्याची शर्यत लागली पुण्यात्म्यांनो, ती पूर्णतः संपेल ज्ञानाच्या आधारे. एका माणसाला जेही मिळणार आहे ते त्याच्या प्रारब्धात लिहिलेलं आहे आणि ते तर त्याला मिळेलच मिळेल. आणि आता ज्या साधनेला तुम्ही कराल, जे दास तुम्हाला सांगेल, आणि तुमच्या भाग्यात नसेल आणि तुम्हाला आवश्यकता असेल, तर मग भगवान अवश्य देईल आपल्या कोट्यातून. हे सत्य माना. मग तुम्ही चोरी का कराल, मिलावट कराल, भेसळ कराल आणि मग समजेल की ही चोरी, लाच करणं हे तर विष खाण्यासारखं आहे. आपल्या घरी लाच खाऊन, भेसळ करून, 2 नंबरचं काम करून मुलांना खाऊ घालणार, हे समजून घ्या की त्यांना विष देण्याची गरज नाही पडणार. अशी स्थिती होऊन जाईल तुमच्या परिवाराची. आम्ही का मग विष खाऊ, जेव्हा ज्ञान होईल हे विष आहे. तर आत्तापर्यंत आम्हाला अडवणारं कोणी नव्हतंच की तुम्ही जे काही करताय ते चुकीचं करताय. आणि कोणी स्वतःही तिथे थांबणारं नव्हतं. सांगितलं असतं तर स्वतः केलं असतं. जसे आमचे पणजोबा, खापर पणजोबा स्वतः हुक्का प्यायचे आणि मुलासमोर उभी राहायची आणि हुक्क्याला तोंड लावायची. सांगायचं की मारेन तुला, बाजूला, खूप वाईट गोष्ट आहे, ही पिऊ नका, आणि स्वतः प्यायला लागायचे. तर मुलं कुठपर्यंत ऐकतील या गोष्टीला. तरुण झाल्यावर तेही करायला लागतात. मग त्यांना तुम्ही धमकावूही नाही शकत.
तर असंच आत्तापर्यंत जितकेही हे पंथ संत होते हे वाईटपणा नाही सोडवू शकले, कारण त्यांच्याजवळ ती वचनशक्ती नव्हती आणि नाही त्यांच्या उपदेशाचा काही आध्यात्मिक किंवा भौतिक लाभ झाला. तर आता तुमची सर्व कामं होतील जी भगवान करतो. तुम्हाला परमात्मा मिळाला. परमात्म्याच्या गुणांमध्ये लिहिलंय, जो रोग्याला सुखी करतो, निपुत्रिकाला पुत्रवान करतो आणि अजून येणाऱ्या प्रारब्धिक संकटांपासून वाचवतो. म्हणूनच भगवंताची भक्ती करतात, भगवंताचा शोध घेतात. हे गुण आहेत मालकांचे, जसे विजेचे गुण आहेत. विजेच्या गुणांमध्ये लिहिलं आहे की दिवाही लागेल, ट्यूबही लागेल आणि पंखाही चालेल, कूलरही चालतील आणि प्राण्यांच्या चाऱ्याच्या कापण्याचं यंत्रही चालेल, दळण दळण्याची गिरणीही फिरवते. तर हे गुण आहेत. परंतु हे गुण कधी अस्तित्वात येतील? जेव्हा कनेक्शन असेल तेव्हाच ती फळं देईल. तर पुण्यात्म्यांनो, जसे जे कोणी संत पंथ होते आधी, हे शास्त्रविधी सोडून मन मानेल तसं आचरण आपल्याला देत होते. हे आपल्याला कनेक्ट नाही करू शकले त्या पॉवरशी जी लाभ देऊ शकते. आता जसं कोणी एखादी बाभळीची काठी गाडून त्यावर तार लावून पॉवर हाऊस बनवले त्याचं, आणि पुढे सगळ्यांनी त्यातून कनेक्शन घेऊन ठेवलेली आहेत. तर त्यांनी कनेक्शन तर घेतलेली आहेत, पण तो लाभ नाही मिळू शकत जे इलेक्ट्रिसिटीतून मिळतील, कारण की इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन नाहीच आहे, ते तर त्या काठीला बांधून ठेवलंय. तर अशा प्रकारे शास्त्रविधी सोडून मनमानी आचरण करणारे तुम्ही, तुमचाच कोणी गुरु नाही. जसे श्री शिवदयालजी राधास्वामी पंथाचे प्रवर्तक, त्यांचा कोणी गुरु नाही. म्हणजे पुढे कनेक्शन नाही, इथून पॉवर कशी येऊ शकते? ती तर बाभळीची काठी होती असं समजा. आणि मग त्याला हे सगळे तार जोडल्यानंतर आणि कोणाला कखही माहिती नाही, सगळेच वाट बघत बसलेत नुसते घरी, कारण की त्यांना माहिती नव्हतं की हे कनेक्शन कुठे जोडून ठेवलंय यांनी. आता दासांनी सांगितलं की तो स्वतः भूत बनलेला आहे, शिवदयाल राधास्वामी सत्संगाचा प्रवर्तक. तर तुमची अशीच दशा होईल, जो त्याच्याशी संबंधित असेल तर तुम्हाला त्यागावं लागेल त्याला. आणि दास सांगतो आमचं कनेक्शन कुठून आहे? परमात्मा कबीरदेवजी, जे स्वतः धाणक विणकर होते, हे स्वतः पॉवर हाऊस आहेत. हे अनंत कोटी ब्रह्मांडांचे स्वामी आहेत आणि तिथूनच आमची पॉवर जोडलेली आहे. आदरणीय गरीबदास साहेबजी डायरेक्ट कबीर साहेबांशी जोडले गेले होते. त्यांचे शिष्य होते. परमात्म्याने त्यांना सतलोक दाखवला आणि परत सोडलं. त्यानंतर गरीबदासजींबरोबर शीतलदासजी आणि त्यांच्यापुढे आमचे गुरुजी. आमचे कनेक्शन सरळ जोडलेले, आमचे पॉवर हाऊसचे कनेक्शन आहे आणि ती पॉवर तुमच्यापर्यंत पोचत आहे. तुम्हाला लाभ होईल. कसा नाही होणार? पॉवरचा तर गुण आहे, ती लाभ देईलच देईल. तर अशा प्रकारे पुण्यात्म्यांनो, आपल्याला आपण सुखीही व्हाल, वाईट गोष्टींपासून वाचाल, कारण तुम्हाला ज्ञान होईल. परमात्मा म्हणतात, जोपर्यंत मुलं अबोध असतात. एका छोट्याशा मुलाने काय पाहिलं की वडील दारू पित होते, आजोबा पण घोट लावत होते. दादाजी एक पशूंसाठी भूस भरून ठेवलं होतं, कोंडा एका कोठीत. दादाजी दुसऱ्या ठिकाणी शराब पिऊन राहिलेली बाटली एका बाजूला लपवत असत आणि वडील दुसऱ्या बाजूला लपवत असत. मुलं हे सगळं बघत होती. एके दिवशी त्या मुलाने विचार केला, वडीलही पितायत, आजोबाही पितायत, चांगली गोष्ट असेल, तू पण पी. त्यात किडे मारायचं औषध होतं, काही विष होतं. ती बाटली त्या भुशामध्ये जाऊन ठेवलेली होती. त्या मुलांनी हात मारून पाहिलं की काही शोधून सापडतंय का, तर ते किड्याचं जे तेल होतं, मारायचं विष होतं, ते हाताला लागलं. कपात घालून पिऊन टाकलं. 5-10 मिनिटांनंतर मेलेला दिसला. त्यांनी पाहिली, बाटली दिसली, कपही दिसला. तर पुण्यात्म्यांनो, जेव्हा त्या मुलाला कळलं की हे तर विष आहे, तर हातही नाही लावणार आणि दुसऱ्यांना सांगेल की दूर राहा बाबा, नाहीतर मरशील. तर पुण्यात्म्यांनो, परमात्मा आपल्याला सावध करतात, इशारा देतात की कोणतं विष आहे, कोणतं अमृत आहे. आणि जेव्हा तुम्हाला हे ज्ञान होईल, मग सांगतात की जैसे किरका जहर का रंग होरी हो, कहो कौन तिस खावे राम रंग होरी हो. होरी म्हणजे खुशी. जसं कुठे विषाचा कणही पडलेला असेल आणि तुम्हाला समजला हा विषाचा कण आहे, म्हणतात त्या कणाला देखील कोण खाईल? त्या कणाला
उचलून दूर फेकून देतील, मातीत गाडतील, हात धुवून टाकतील. कुठे आम्हाला याचा त्रास नको. तर परमात्मा म्हणतात, जैसे किरकार जहर का रंग होरी हो, कहो कौन तिस खाव राम रंग होरी हो. म्हणजे भगवानांच्या रंगात आम्ही असे रंगून जाऊ आणि मग होरीच होरी, म्हणजे आनंदच आनंद आहे आमच्या घरात. या प्रकाराने आम्ही या वाईटापासून वाचू आणि मग स्वप्नातही करणार नाही. विश्वास ठेवा पुण्यात्मा. आपल्या जवळपासही कोणाचं धन दिसलं तर विष दिसेल आणि प्रयत्न कराल त्याला उचलून की बाबा कोणाचं आहे, कुठे आहे. नाहीतर तुम्ही उचलणारच नाही. आणि चोरी तर खूप दूरची गोष्ट. भेसळ करणं, लाच घेणे. लाच कशासाठी घेतो आपण? लाच कशासाठी घेतो आपण? हे 2 नंबरचं काम, चांगलं मोठं घर असावं, मग 2 मुली आहेत त्यांचं लग्न व्हावं, त्यात काही 10 लाख रुपयांचा हुंडा द्यायचा आहे. हीच 2 कारणं आहेत. आणि मोठी कार असावी, ही 3 कारणं आहेत. ही आम्हाला वाईटाकडे खेचत असते. तर आपण आपल्या बुद्धिमत्तेच्या बरोबर आणि तत्त्वज्ञानाच्या आधारे यांना एकदम कमी करून टाकायचं आहे. आता मुलींना ओझं बनवून ठेवलं आहे आपण. 2 मुली झाल्या तर सगळा गोतावळा रडायला लागतो. का? कारण की त्यांच्या लग्नात बराच खर्च करायला लागलो आपण. या समाजात बकवास करून टाकली या चित्रपटांनी. तर आता आपल्याला संपवायचं आहे. हे मुलीचं लग्न करायचं आहे साध्या पद्धतीने. विवाह तर भगवान करून पाठवतात, सहयोग तोच जोडतो. आईवडील 2-2, 3-3 वर्ष धक्के खातात, संस्कार नाही होत. परमात्मा 1 मिनिटात करतो. तर ते मालकांनी केलेलं असतं. आपल्याला फक्त मिलन करायचं असतं मुलांचं, परमात्म्याची वाणी बोलायची आणि साध्या पद्धतीने त्यांचा विवाह करायचा आहे. की जा, काही देऊ नका. आणि मुलांनाही हे ज्ञान होईल काही दिवसांनी. हा परमात्मा देईल, त्याने आपल्याला सफलता मिळेल. आईवडिलांनी दिलेल्या त्याने सफलता कधी मिळत नाही. आता आपण किती देऊ शकतो आपल्या मुलांना? काय आईवडील त्यांना आजीवन देऊ शकतात इतकं हुंड्यामध्ये? नाही देऊ शकत. मुलांनी आपलं करावं आणि खावं, आश्रित राहू नये. मग भगवान देईल, तेव्हा सफलता मिळेल. मग ही बकवास आपण एकमेकांचं पाहून केली आहे ती पूर्णतः त्यागू. साधं घर बनवू. आज बंगला बांधायला 5-10 लाख इकडून तिकडून आणले, बंगला बांधला आणि मग मरून गेला. आता बंगला तर तसाच राहिला. आपण कुत्रा बनून त्याच्या गल्लीत बसलाय सावलीत, पण तिथे बसू देणार नाहीत, येऊन लाथ मारतात. तर आपल्याला इतकं काम करायचं ते आपल्या भक्तीमध्ये बाधक नसेल. आपण सगळा जन्म जमीन घेण्यात, बंगला घेण्याच्या चक्करमध्ये घालवतो. 100 पापं करून बसतो. ती पापं आपल्याबरोबर येतात आणि तो बंगला, ती कार इथंच राहते. तर या ज्ञानाच्या आधाराने आपण सर्वात प्रथम तर आपल्याला या विवाहाची क्रिया बदलायची आहे. त्यानंतर आपल्याला या घरांची गरज काय आहे? एक साधं घर बनवा जे भगवंताने आपल्याला देऊन ठेवले. अवश्य बनवा, थंडी उकाड्यापासून वाचवण्यासाठी. आणि वेळेची, वर्तमानाची जी आवश्यकता आहे आपल्याला, कारही हवी. माना की स्पीड चांगला असेल, आजच्या जमान्यातली मोटरसायकल हवी. तुम्ही विश्वास ठेवा, परमात्मा तेही देईल. परंतु सदुपयोगासाठी त्यात परमात्म्याची कॅसेट टाकून चालवा, त्यात मालकाची टेप टाकून चालवा, मालकाची चर्चा करत जा आणि तो तुम्हाला सगळं देईल. मालकाच्या घरात कुठल्या गोष्टीची कमी नाही, पण दुरुपयोग नाही होता कामा. आणि नेहमी परमात्मा देतो, त्यातच सफलता प्राप्त होते. आणि भगवान तर मातीचं सोनं करून देतील तुम्हाला. माहिती नाही कुठून कुठून भरभराट करून देईल. बिडी, तंबाखू, मांस, दारू सोडून दिल्यावर भरभराट होईल. आपल्याला रोग झालाय तर लागतील 2 लाख रुपये, आपलं 10 लाख रुपये. तर 100 रुपयांच्या औषधातच मालक ठीक करून टाकतील काहीतरी करून. तर झाली बचत सुरू. आणि पापाने दुप्पट दुःख होतं, नुकसान वाढत जातं. एका पायात थोडंसं दुःख झालं होतं, एका व्यक्तीच्या पाय कापून सोडवणूक झाली. आणि आता नाम घेतल्यानंतर डॉक्टर सल्ला देतात पाय कापावा लागला असता जर तो 2 दिवस लेट झाला असता. तर पाय वाचला 200 रुपयाच्या औषधाने. तर पुण्यात्म्यांनो, पुण्य आणि पापाची अशी वेगवेगळी फळं मिळतात. तर जर पुण्य केलं तर परमात्मा आपल्याबरोबर असणार, हे विधान आहे त्याचं. नुकसान जास्ती होणार असेल तर ते थोडक्यात निभावेल. परमात्मा म्हणतात कि सतगुरु शरण में आने से आई टले बला और जय मस्तिष्क में सूली हुआ काटे में टल जा. जर आपल्या प्रारब्धामध्ये मृत्यू घडणार असेल तर परमात्मा म्हणतात काटा लागल्याने त्याला एवढ्यातच तुमचं त्या
पापाला परमात्मा कॅन्सल करून टाकेल. तर यासाठीच भगवानाचा शोध आम्ही घ्यायचो. तर पुण्यात्म्यांनो, आमचे जे आध्यात्मिक गुरु होते ते तत्वज्ञानहीन आणि आपल्या सद्ग्रंथांशी अपरिचित होते. पवित्र हिंदू धर्माच्या आधी कोणताही धर्म नव्हता. जे कोणी भक्ती एकतर करत नव्हते आणि करत होते तर वेदांनुसार करायचा. पवित्र हिंदू धर्मांचे उत्थान आदी शंकराचार्यांजींपासून मानतात. आजपासून 2520 वर्षांपूर्वी त्यांचा जन्म झाला, म्हणजे ईसाजींच्या 508 वर्षांपूर्वी. त्यानंतरच ईसाई धर्माचं उत्थान झालं. ईसाजींचा जन्म आजपासून 2012 वर्षांपूर्वी झाला आणि त्या ईसाई धर्माच्या नंतरच मुसलमान धर्माचं उत्थान झालं. अंदाजे 1400 वर्ष त्याला झाली आहेत. आमचा जन्म पवित्र हिंदू धर्मात झाला. हिंदू धर्माचे जे सद्ग्रंथ मानले जातात, पवित्र 4ही वेद, पवित्र श्रीमद भगवद्गीता, पवित्र पुराण, आणि आमचे जे आचार्य शंकराचार्य आणि मंडलेश्वर हे हिंदू धर्माचे गुरुजन हे सांगत होते, आम्ही पुराण वेद गीतेनुसार तुम्हाला ज्ञान देतोय. आणि यांना काहीच माहिती नव्हती पुराण वेद आणि गीताजींबद्दल. आता तुम्हाला थोडंसं ज्ञान देतो की श्रीमद भगवद्गीताजींचं ज्ञान कोणी सांगितलं. पुण्यात्म्यांनो, याला तत्वज्ञान म्हणतात. आता हे ज्ञान तर सर्वांना माहिती आहे. कोणाला विचारा, लगेच उत्तर देतील की श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान कोणी सांगितलं. श्रीकृष्णजींनी सांगितलं. पुण्यात्म्यांनो, जर एवढंच सांगून गोष्ट संपली असती तर गुरूंची आवश्यकता काय होती या सद्ग्रंथांना समजण्याची. श्रीमद भगवद्गीतेच्या तर श्रीकृष्णांचा रोल नाही कुठेही. पुण्यात्म्यांनो, हे वचन ऐकाल तर तुम्हाला वेड्यासारखं वाटेल, कारण आपल्याला असे गुरु भेटले की ज्यांनी हे ज्ञान निर्णायक आत्तापर्यंत सांगितलंच नाही. जेव्हापर्यंत आपण सृष्टीरचनेशी परिचित नाही होत तेव्हापर्यंत आपण हा पॉइंट नाही समजू शकत, जो दास आता क्लिअर करायला चाललाय. सृष्टी रचनेच्या विषयी स्वतः परमात्म्याने सांगितलंय कबीर साहेबांनी. सृष्टी रचना तर नाही सांगणार, परंतु थोडीशी हिंट ग्रंथांची देऊन आणि श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान कोणी दिलं तेही सांगतो. श्रीमद भगवद्गीतेचा अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 16 आणि 17 मध्ये 3 पुरुष आहेत. एक क्षरपुरुष, एक अक्षरपुरुष, एक परमअक्षर पुरुष. 17व्या श्लोकांमध्ये म्हटले की उत्तम पुरुष तू अन्यहा. तो परमअक्षर पुरुष आहे. त्याविषयी गीतेच्या 8व्या अध्यायाच्या प्रथम श्लोकामध्ये प्रश्न केला अर्जुनाने की आपण जी 7व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात जी तत्ब्रह्मविषयी माहिती दिली आहे त्याला जाणून प्राणी फक्त जरा आणि मरण यातून सुटण्याचा प्रयत्न करतो, तर किम तत्ब्रह्म. 8व्या अध्यायाच्या गीताजींच्या प्रथम श्लोकात प्रश्न केला अर्जुनाने. गीता ज्ञानदात्याने 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात उत्तर दिलं की तो परमअक्षर ब्रह्म आहे. तर पुण्यात्म्यांनो, हा क्षरपुरुष कोण आहे? हा स्वयं ब्रह्म आहे, हा काल आहे, हा गीता ज्ञान सांगतोय. अक्षरपुरुष कोण आहे? जो 7 शंख ब्रह्मांडांचा स्वामी आहे, त्याचा यात काही रोल नाहीये. म्हणून आपल्या या अध्यात्मज्ञानामध्ये या पृथ्वी लोकांवर विशेष करून 2 भगवानांचा, 2 पुरुषांचा रोल आहे. एक तर क्षरपुरुष म्हणजे ब्रह्मचा, जो श्रीकृष्णजींमध्ये प्रवेश करून गीताजींचं ज्ञान सांगतोय, ज्याने ज्ञान सांगितलंय. आणि दुसरा परमअक्षर ब्रह्म आहे, जो उत्तम पुरुष तू अन्य हा परमात्मा इति उदाहरतः य लोकत्रायम आविश बिभर्ती अव्यय ईश्वरः. गीताजी अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 17 मध्ये आणि 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात गीता ज्ञानदाता स्वतः म्हणतो ते परमअक्षर ब्रह्म आहे. तर गीता ज्ञानदाता 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात म्हणतो ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण य प्रयाती त्यजन देहम स याती परमाम गतिम. मज ब्रह्मचा केवळ एक ओम मंत्र आहे आणि याचा जो उच्चारण करताना जो शरीर सोडून जातो
ओम नामाने मिळणारी जी परमगती होती त्याला प्राप्त होतो. ती कोणती आहे? ब्रह्मलोक. ओम नामाने ब्रह्मच आहे, ब्रह्मलोकात राहतो ब्रह्म, तर ब्रह्मप्राप्ती होते. 8व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात लिहिलं आहे की ब्रह्मलोकपर्यंत ही जन्ममृत्यूच्या आतच. हा देखील पूर्ण मोक्ष नाही झाला, कारण की ब्रह्मलोकात गेलेले प्राणी परत येतात. आणि गीता ज्ञानदाता स्वतःसुद्धा सांगतो 2ऱ्या अध्यायाच्या 12व्या श्लोकात, 4थ्या अध्यायाच्या 5 आणि 9 श्लोकात, 10व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकात, की अर्जुन तुझे आणि माझे खूप जन्म झालेले आहेत. म्हणून 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात गीता ज्ञानदाता सांगतो की तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा, त्याच्या कृपेने तू परमशांतीला, सनातन परमधामाला प्राप्त होशील. गीतेच्या अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 4 मध्ये सांगितले की जेव्हा तत्वदर्शी संत भेटतील त्यानंतर त्या परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे जिथे गेल्यानंतर साधक पुन्हा परतून संसारात येत नाहीत. आणि ज्या परमेश्वराने सर्व ब्रह्मांडांची रचना केली आहे आणि केवळ त्याचीच भक्ती करा, हे गीता ज्ञानदाता सांगतो. तर याने सिद्ध आहे की श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान देणाऱ्यापेक्षाही अजून एक सुप्रीम पॉवर आहे. आता श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान कोण देत आहे? जो हे म्हणतोय की माझं एक ओम नाम आहे. ओम नाम ब्रह्मच आहे. आणि हा ब्रह्म कोण आहे? हा काळ आहे. याने प्रतिज्ञा करून ठेवली की मी कोणाही समोर प्रत्यक्ष रूपाने येणार नाही, माझं कर्म आणि जन्म अलौकिक आहेत. गीताजी अध्याय नंबर 4 आणि श्लोक नंबर 9 मध्ये सांगतो की अर्जुन, माझे कर्म आणि जन्म दिव्य आहेत, अलौकिक आहेत. आता पुण्यात्म्यांनो, आता आम्ही तुम्हाला श्रीमद भगवद्गीताजींचं ज्ञान कोणी सांगितलंय हे थोडंसं संक्षिप्त रूपात सांगतो. श्रीकृष्णजींचा तर रोलच नाहीये गीताजींच्या ज्ञानामध्ये. कसं? तर श्रीकृष्णजी युद्धाच्या पक्षात नव्हते या महाभारताच्या युद्धात, आणि 3 वेळा ते गेले शांतिदूत बनून. समजावण्याचा प्रयत्न केलाय कौरव आणि पांडव यांना. शेवटी इथपर्यंत निर्णय घेतला की एका बाजूला मी असेन, एका बाजूला माझी सेना असेल, आणि मी शस्त्रसुद्धा नाही उचलणार. प्रतिज्ञा केली. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? मंगला रामकृष्ण विस्पुते. आपण कुठून आलात? नागपूर, महाराष्ट्र. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 17 ऑगस्ट 2012. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? लहानपणापासून बी जे आपले पारंपरिक आहे हिंदू लोकांचे देवदेवता, ते सगळी त्यांची पूजा अर्चा करायची, पारायण करायची, नवनाथाची पोथी, गुरुचरित्राचं पारायण, शिवलीलामृतचं पारायण, हे सर्व मी करत होती. मग त्याच्यानंतर गायत्रीची नामदीक्षा घेतली आणि तिची साधना करणं सुरू केली. मग मी ती साधना आम्ही जवळपास 12 वर्ष केली. गायत्री परिवारामध्ये आम्ही जेव्हा होतो तेव्हा मंत्रलेखन करायचो, आणि त्याचे कार्यक्रम असे असायचे की सुरुवातीला पहिले कलशयात्रा निघायची सगळ्यांना जमा करून, त्याच्या आधी प्रचार सेवा कसं साहवन आहे वगैरे लोकांना, आणि मग कलशयात्रा निघायची. कलशयात्रा निघाल्यानंतर सगळे जमून भजन वगैरे व्हायचे, आणि मग हवन वगैरे व्हायचा दुसऱ्या दिवशी. 5 कुंडी 10 कुंडी जसं जे असायचं तसं त्याच्यामध्ये तुपाचं हवन व्हायचं. लाकडाचे हे करून त्याच्यात सामग्री आणि तुपाचं हवन व्हायचं. आणि अनुष्ठानही व्हायचे त्याच्यामध्ये. नवरात्रीमध्ये दोन्ही 9 दिवसाचे उपास करायचो आम्ही, आणि त्याच्यामध्ये 24,000 मंत्र झाले पाहिजे 9 दिवसामध्ये. एका दिवसात 27 माळा म्हणजे झाल्याच पाहिजे, असं 9 दिवसामध्ये 24,000 मंत्र झाले पाहिजे. जास्त झाले तरी चालेल असं असायचं. आणि रोज मग आम्ही हवन करायचे. कुंड बनवून ठेवलं होतं, त्यात रोज 108 आहुत्या टाकायची, आणि त्याचा जप तर भरपूर केला, म्हणजे खूपच, त्याची काही गणना इतका केला. आणि त्याच्यानंतर मग की राधास्वामीबद्दल कळलं आम्हाला काही, त्याचे पुस्तकं वाचले आम्ही. तर आम्हाला असं वाटलं की हे ज्ञान अजून त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण ते म्हणतात की हे तो सब में बडा है, एकदम सतलोक जाने का रास्ता आहे, असं सांगतात ते लोक त्याच्यामध्ये. तर आम्हाला वाटलं की हे श्रेष्ठ असेल. मग आम्ही ती गायत्रीची साधना सोडून दिली आणि राधास्वामी पंथामध्ये आलो आम्ही. तर त्याच्यामध्ये जवळपास आम्ही 24 वर्ष होतो दोघंही जणं. आणि त्याच्यामध्ये काय असायचं की पाठ व्हायचा फक्त, बाकी काही नाही व्हायचं. पुस्तक वाचायचे ते म्हणून दाखवायचे बाणी आपल्याला,
आणि ते त्यांचं पुस्तक होतं, त्यातले काही वाचून दाखवायचे. थोडक्यात प्रवचन म्हणू शकता त्याला. ते त्यातनं वाचून दाखवायचे ते. आणि तिथे दरवर्षी आम्ही जात होतो, कार्यक्रम असायचे तर तिथे डोनेशनही घेत होते. आणि 2 वेळचं खाण्याचंसुद्धा, सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास, ते सुद्धा पैशानी. तिथे राहायचंसुद्धा पैशानी. सगळं म्हणजे पैशानीच होतं, निःशुल्क काहीच नव्हतं तिथे. असं आम्ही जायचं दरवर्षी. असं करत करत केलं. हे केल्यानंतर काय झालं, इतके वर्ष केल्यानंतरही आम्हाला भरपूर दुःख वगैरे झाले. मला दम्याचा त्रास होता, म्हणजे अटॅक येत होते मला दम्याचे. इतका भयंकर त्रास होता मला. आणि पायाचे गुडघे बिडघे साधना करून करून दुःख लागले ते. पण ते काही बरे व्हायला तयार नाही. ते म्हणायचे तो कर्मों का भोग है, तो भोगना ही पडेगा, असंच म्हणायचे त्याच्यामध्ये. हे तो आखरी तक कैसा ही रहेगा, इसका कोई उपाय नाही, असंच म्हणायचे ते. आता आम्हाला वाटायचं ठीक आहे, याच्यात असंच असेल आपल्या याच्यात. ही सगळी साधना करता करता माझी मुलगी पण आजारी झाली. तिला कॅन्सर झाला, ब्रेस्ट कॅन्सर. तर त्याच्यासाठी खूप औषध पाणी केलं, लाखो रुपये खर्च झाले. तरीसुद्धा नंतर सांगून दिलं की ऑपरेशन सांगितलं. ऑपरेशनही झालं. ऑपरेशन झाल्यावर जगेल म्हणे, पण त्याच्यानंतरही काहीच नाही. त्याच्यानंतर ती 5-6 महिन्यामध्येच मेली ती. खूप ट्रीटमेंट केले तिच्यासाठी. तिने सांगून दिलं होतं जायच्या आधीच की आई बाबांना बोलली म्हणे, बाबा 4 वाजता मी जाईल म्हणे. ते येऊन सांगायला लागले म्हणे. असं मी म्हटलं डबा करून देते. ते म्हणे डबा काय करते, तिथे सांगून दिलं तिने असं म्हणे, आणि ती जाणार म्हणे 4 वाजता. तशीच मी पळाली घरून तिथे. मग पूर्ण वेळ तिथेच बसून राहिली आणि त्या राधास्वामींची धावा करू लागली. खूप जाप करायला लागली की कसंही करून आली पाहिजे पोरगी आपली. एवढी तिनेही भक्ती खूप केलेली होती. आम्ही पूर्ण परिवार करत होतो. तर आम्हाला असं वाटलं की हिला वाचवतील, कुठून तरी येऊन वाचवतील तिला, असंच वाटत होतं. पण शेवटपर्यंत ते नाही वाचवू शकले. ते म्हणे तुमचा कर्माचा भोग आहे, असंच होईल म्हणे. तिथं मोक्ष पावेल म्हणे तिला, असं सांगितलं त्यांनी. पण ती मोक्ष कशाचं, तिचं सगळं सर्वस्व म्हणजे कमी वयातच झालं. असं सगळं दुःख आम्ही आपल्या डोळ्यांनी कमी वयामध्ये पाहिलं, जे की नाही पाहायला पाहिजे, पण ते पाहावं लागलं आम्हाला. जसं तुम्ही सांगत आहात की राधास्वामी पंथामध्ये जुडल्यानंतर आपण जी भक्ती केली, जी भक्ती साधना आपण केली, जे मंत्रजाप आपण केले, त्यातून आपल्याला कुठल्याही प्रकारचा लाभ झाला नाही. याउलट आपली जी मुलगी होती तिला कॅन्सरसारखा असा भयंकर आजार जडला आणि शेवटी ती मृत्यूला प्राप्त झाली. ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आपल्याला संत रामपालजी महाराजांची कल्पना कोणी दिली आणि आपण त्यांच्या मार्गात कसे आलात? मग असेच टी व्हीवर प्रवचन पाहता पाहता मधु परमहंस आहे रांजडीवाला, त्याचाही पाहिला आम्ही. 2 महिने त्याच्याकडे गेलोसुद्धा आम्ही. पण तिथे काही व्यवस्था नाही बरोबर, काही नाम नाही बरोबर. नुसतं फक्त गर्दी जमा करणे आहे आणि सगळं तिथेसुद्धा पैशाने व्यवहार आहे, व्यवस्था काहीच नाही आहे. पण त्याच्यात समाधान काहीच नाही झालं. 2 महिने केल्यावरही समाधान काहीच नाही झालं. प्रवचन आम्ही त्यांचे ऐकत होतो आणि आमच्या गुरुजीचे ऐकत होतो. मग हे ऐकता ऐकता आमच्या भगतजीला वाटलं की नाही, हे ज्ञान याचं काही खास नाही आहे, याच्याही वरचं ज्ञान हे आहे. मग एकसारखे प्रवचन आम्ही रोज पाहत जायचो. पाहता पाहता मग ते नंबर नोट केले. मग तिथे जायचा विचार केला. मग इकडे फोन करून विचारलं. त्यांनी सांगितलं असं असं या म्हणून, जे भगत लोक इथले आहे. मग ते आम्हाला घेऊन गेले. 17 ऑगस्ट 2012ला आम्ही गुरुजीची नामदीक्षा घेतली आम्ही. जसं तुम्ही सांगत आहात की 2012मध्ये आपण संत रामपालजी महाराजांची सत्संग ऐकलेत. त्या सत्संगाच्या आधारे संत रामपालजी महाराजांनी जे ज्ञान आहे आपल्याला दिलं, त्या ज्ञानावर आपण आश्रित होऊन आणि ते ज्ञान जाणून समजून आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. तर ह्या गुरुदीक्षेमुळे आणि ज्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? ही सद्भक्ती केल्याने सगळ्यात पहिले तर आम्हाला मोक्षमार्ग मिळाला. आध्यात्मिक, शारीरिक, मानसिक, जे की मुलीचं असं हे होतं, इतकं आम्ही डोळ्यांनी पाहिलेलं. गुरुजींनी त्यातनं आम्हाला सावरलं. सगळ्यात पहिले गुरुजींनी ही मोठी दया केली आणि मोक्षाचा मार्ग दाखवला. गुरुजीची अशी दया होत गेली की गुरुजींनी जे माझे पहिले दुःख होते सगळे, दम्याचा त्रास, गुडघ्यांचा त्रास, ह्या सगळ्यातून मलासुद्धा वाचवलं त्यांनी. आणि आमचे भगत आहे त्यांनासुद्धा अल्सरचं ऑपरेशन झालेलं होतं त्यांचं 95मध्ये. तरी त्यांना नेहमी ॲडमिट व्हावं लागायचं. काही झालं की रात्री 12 वाजता 2 वाजता ॲडमिट व्हावं लागायचं. एवढ्या भक्ती करूनही त्यातनं काहीच नाही मिळालं. जे दुखणं आहे ते चालूच राहायचं. पण गुरुजीच्या शरणमध्ये आल्यानंतर ते पण बरं झालं. त्याच्यानंतर पाईल्सची शिकायत झाली होती मूळव्याध, ते पण बरी केली गुरुजींनी. गुरुजी काय करू शकत नाही, सगळं करू शकतात ते. आमच्या परिवारामध्ये माझी मुलगी मोठी, तिने फक्त गुरुजीचं पुस्तक वाचलं काही दिवस. तर तिला स्पॉन्डिलायटिसचा त्रास होता, जो की असाध्यच आहे म्हटलं तरी चालेल.
त्यांनी सांगितलं की हे तुमचं बरं होणार नाही बा, एक वेहांतीची हे झालेली होती दबलेली. त्यांनी सांगितलं की हे तुमचं काही बरं होणार नाही बुवा, शेवटपर्यंत राहील असंच. तर मग आम्ही गेलो तिच्याकडे. तिने पुस्तक वाचलं गुरुजीचं आणि रोज फक्त दंडवत करत होती गुरुजीला ती. आणि म्हणे गुरुजी मला बरं करा, मी तुमचं नामदान घेईल म्हणून. तर गुरुजीने तिला नामदान घ्यायच्या आधीच तिचा रोग अर्धा बरा करून दिला. आणि मग जशी गुरुजीचं नामदान घेतलं तिने, गुरुजीने आशीर्वाद दिला, तर तिचं पूर्ण रोग त्या दिवसाचा दिवस आहे की आजपर्यंत औषध नाही, काही नाही, आणि ती पूर्ण बरी आणि सेवेमध्ये लावून घेतलं गुरुजीने तिला. जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज गुरुजी म्हणून तुम्ही त्यांना संबोधतात, आणि संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घेतल्यामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला अनगिणित लाभ प्राप्त झालेत. तर या अनुषंगाने आपण जो इतर भक्त समाज किंवा जो श्रोतावर्ग आपल्याला आज बघत आहेत टी व्हीवर, त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? संदेश आम्ही काय देऊ शकतो, आमचे गुरुजी संत रामपालजीच देतील. ते असं की आमचे संत रामपालजी जे आहे ते शास्त्रानुकूल भक्ती देतात, सर्व साधना शास्त्रानुकूल देतात. गीतेप्रमाणे, वेदाप्रमाणे, पुराण, वेद, कुराण सगळ्याचं प्रमाण देऊन आमचे गुरुजी भक्ती देतात आणि मंत्रजाप देतात. जे गीतेमध्ये लिहिलेलं आहे की ओम तत्सदिती त्रिविध स्मृत, म्हणजे 3 वेळा नामदीक्षा देतो जो खरा गुरु आहे तो 3 वेळा अशी नामदीक्षा देतो. तसेच आमचे गुरुजी 3 वेळा नामदीक्षा देतात. रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे ते शास्त्रानुकूल आहे, सत्यज्ञान आहे. तर सगळ्यांनी त्यांचे पुस्तकं वाचावे. ज्ञानगंगा, धरती पर अवतार, जीने की राह असे पुस्तकं पुष्कळ आहे त्यांचे. आणि दुसरी गोष्ट टी व्हीवर सत्संग येतात संत रामपालजी महाराजांचे. जे आपले पूर्वीचे आहे भगतभाई किंवा आणखीन आहे, त्यांना संदेश काय, त्यांना ही प्रार्थना आहे हात जोडून की सर्वांनी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी, त्यांचे पुस्तकं वाचावे. कारण त्यांचं ज्ञान पूर्ण प्रमाणासहित आहे, वेदाप्रमाणे, गीतेप्रमाणे. आपले जे गुरुग्रंथ साहेब आहे सगळ्यात प्रमाण दाखवून गुरुजी आपल्याला सत्य मार्ग दाखवून राहिले, मोक्ष मार्ग दाखवून राहिले. जो की आम्हाला कशातच नाही मिळाला तो आम्हाला मोक्ष मार्ग दाखवून राहिले. तर सर्वांनीसुद्धा जी आपली जुनी होती साधना त्यात काहीच ठेवलेलं नाही आहे, त्यात आहेच नाही काही, तर मिळणार कसं आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये आल्यावरती प्रमाणाचे तुम्ही स्वतःही पाहू शकता, सत्संग पाहून आणि घरी पुस्तक मिळून पाहू शकता तुम्ही की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान काय आहे आणि ते किती याच्यात सत्य आहे ते. तर ते सगळ्यांनी ग्रहण करावं आणि संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊन त्यांच्या शरणमध्ये यावं. हे मोक्षमार्ग आहे हा. जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावयाची असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा फार सोपं आहे की टी व्हीवर प्रवचन येतात संत रामपालजी महाराजांचे, त्याच्या खाली एक पट्टी चालते, तिच्यावरती मोबाईल नंबर येतात. ते मोबाईल नंबर तुम्ही वाचा, तिथे फोन करा, SMS करा आणि त्यांच्याकडनं माहिती घ्या. तर महाराष्ट्रात काय पूर्ण वर्ल्डमध्ये गुरुजीचे नामदान, आमच्या संत रामपालजी महाराजांचे नामदान केंद्र उघडलेले आहे. तर ते फोन केल्यावरती तुमच्या जवळपास जे असतील ते नामदान केंद्र संत रामपालजी महाराजांचे, तर ते तुम्हाला कळवतील की इथे या आणि अशी नामदीक्षा घ्या तुम्ही. इतकं सोपं आहे हे. ही जी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा आहे ही जर कोणी व्यक्ती घेत असेल तर त्याला किती खर्च लागेल? संत रामपालजी महाराजांची जी नामदीक्षा आहे त्यात एक पैसासुद्धा लागत नाही, सगळं निःशुल्क आहे तिथे. आणि याआधी ज्या मार्गांमध्ये होतो आम्ही तिथे फक्त पैसा घेत होते, निःशुल्क काहीच नव्हतं तिथे. तर इथे मोक्षमार्ग आहे, तोही निःशुल्क मिळतो आहे. फक्त भक्ती करा आणि या संत रामपालजी महाराज शरणमध्ये. धन्यवाद. सच साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर व्हॉट्सअप देखील करू शकता.